महाराष्ट्रात अनेक IAS अधिकारी आले, अनेक गेले, पण काही नावं अशी असतात की त्यांची फक्त बदली होत नाही, तर त्यांच्या बदलीची बातमी सुद्धा राजकारणात चर्चेचा विषय बनते. आणि त्या मोजक्या नावांपैकी एक नाव म्हणजे तुकाराम मुंढे. आज महाराष्ट्रात जर एखाद्या अधिकाऱ्याचं नाव भेसळखोर, गुटखा माफिया आणि काळा बाजार करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करत असेल, तर ते नाव म्हणजे तुकाराम मुंढे. कारण हा माणूस फाईलवर सही करणारा अधिकारी नाही, हा माणूस थेट मैदानात उतरून व्यवस्था हलवणारा अधिकारी आहे. आणि म्हणूनच गेल्या काही दिवसात जे घडलंय ते केवळ प्रशासकीय कारवाई नाही, तर भेसळखोरांच्या साम्राज्यावर चालवलेला एक मोठा हल्ला आहे. अवघ्या काही दिवसात गुटखा माफियांचे ट्रक पकडले गेले, कोट्यावधींचा माल जप्त झाला, भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्यांचे कारखाने उघडे पडले आणि आता परिस्थिती अशी आली आहे की बाजारात पनीरच कमी पडायला लागलंय. पण प्रश्न आहे, तुकाराम मुंढे नेमकं असं काय करतायत की संपूर्ण राज्यातील भेसळखोरांची झोप उडालीये? आणि त्याहून महत्वाचं, त्यांच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्याची वेळ माफियांवर का आली? यात सगळ्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी. तुकाराम मुंढेंच्या कारवाईने माफियांची झोप उडाली. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारला आणि पहिल्याच दिवसापासून संदेश स्पष्ट दिला. आता कोणालाही सूट मिळणार नाही. गुटखा असो, पान मसाला असो, भेसळयुक्त दूध असो किंवा बनावट पनीर, कायद्याच्या चौकटी बाहेर काम करणाऱ्यांवर कारवाई होणारच. आणि मग सुरू झाली राज्यभर धाडींची मालिका. एका पाठोपाठ एक छापे, एका पाठोपाठ एक जप्ती आणि एका पाठोपाठ एक गुन्हे. वर्षानुवर्ष निर्धास्तपणे चालणारे अवैध धंदे अचानक अडचणीत आले, कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्यांच्यावर हात टाकत होतं. वर्षानुवर्ष चालणाऱ्या अवैध धंद्यावर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने संपूर्ण साखळी हादरून गेली. छत्रपती संभाजीनगर मधील धक्कादायक हल्ला. मुंढेंच्या कारवाईचा सर्वात मोठा परिणाम दिसला तो छत्रपती संभाजीनगर मध्ये. 9 जूनच्या पहाटे वाळूज परिसरात FDAच्या पथकाने संशयास्पद ट्रक अडवला. तपासणीत ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळला. अधिकारी पुढील कारवाईची तयारी करत असतानाच अचानक काही गुंड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी थेट अधिकाऱ्यांवर हल्ला केला. महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने त्यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला. पण या गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी जप्त केलेला ट्रक पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला. हा केवळ एखादा गुन्हा नव्हता, ही थेट सरकारी यंत्रणेलाच दिलेली उघड धमकी होती. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, मुंढेंच्या कारवाईमुळे कुणाच्या तरी मोठ्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसतोय. अचानक पनीर गायब का होतंय? गेल्या काही दिवसात अनेक शहरांमध्ये पनीरचा तुटवडा जाणवत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामागे ही मुंढेंची कारवाई कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय, कारण अनेक ठिकाणी भेसळयुक्त आणि बनावट पनीर तयार होत असल्याचे आरोप होते. काही ठिकाणी दुधाऐवजी रासायनिक मिश्रण वापरून पनीर तयार केलं जात होतं, तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे तेल, स्टार्च आणि इतर पदार्थ मिसळल्याच्या तक्रारी होत्या. FDAच्या धाडी सुरू झाल्यानंतर अनेक उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी बाजारात माल आणणं कमी केलं. त्यामुळे पनीरची उपलब्धता अचानक घटल्याचं चित्र काही भागात दिसून आलं. यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला, जर कारवाई होताच बाजारातून पनीर गायब होत असेल तर आपण आतापर्यंत नेमकं काय खात होतो? एक अधिकारी आणि संपूर्ण व्यवस्था. तुकाराम मुंढेंबद्दल लोकांमध्ये वेगळी प्रतिमा आहे, कारण ते फक्त आदेश देत नाहीत, तर प्रत्यक्ष परिणाम दिसतील अशा पद्धतीनं काम करतात. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कारवाईनंतर 2 प्रतिक्रिया दिसतात. एकीकडे सामान्य नागरिक त्यांचं स्वागत करतात, तर दुसरीकडे ज्यांच्या आर्थिक हितसंबंध धोक्यात येतात ते विरोध सुरू करतात, त्यांच्या विरोधात मोर्चे काढतात. हा योगायोग नाही, ही प्रतिक्रिया आहे, कारण मुंढे आता टोचायला लागलेत. इतिहास पाहिला तर मुंढेंना अनेकदा बदलीचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात दबाव वाढणार का, हा प्रश्नही उपस्थित होतोय.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुकाराम मुंडे काही जादू करत नाहीत, ते फक्त कायद्याची अंमलबजावणी करतायत. मग प्रश्न असा आहे की हेच काम याआधी का झालं नाही? भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा, पान मसाला आणि आरोग्याशी खेळणारे उद्योग वर्षानुवर्षे सुरू कसे राहिले? आणि जर एका अधिकाऱ्याच्या कारवाईमुळे एवढा मोठा बदल दिसू शकतो, तर अशा 10 किंवा 100 अधिकाऱ्यांनी काम केलं तर परिस्थिती किती बदलू शकते? सध्या एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते, तुकाराम मुंडेंनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे भेसळखोर आणि गुटखा माफियांच्या अडचणी वाढल्यात. म्हणूनच विरोध, दबाव आणि हल्लेही वाढताना दिसत आहेत. पुढच्या काही महिन्यात ही मोहीम किती पुढे जाते, सरकार त्यांना किती पाठिंबा देतं आणि भेसळखोरांविरोधातील ही लढाई खरोखर निर्णायक ठरते का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तुकाराम मुंडेंच्या या कारवाईबद्दल तुमचं मत काय? अशा अधिकाऱ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.